आहेत आणि इथे अखेर मात्र प्रयत्नांना यश मिळेल असेही आपण म्हणूया. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पण दोन्ही बॅटरने त्या गोष्टीचा फायदा उचललाय. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं, 2चं आता 3 मध्ये झालंय आणि या तिहेरी धावा स्कोर कार्डवरती मात्र प्लस होत असताना पाहायला मिळतील. 3 धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आत्तापर्यंत तरी 8 धावा 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 8. षटक्यातील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नीलला माहिती आहे धावा थांबवायच्या त्या मॅचमध्ये. समोरचा बॉल अडवा बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या खाली आदित्य फील्ड करेल, फेक करेल, तत्वर मात्र अजून एक धाव मिळते. षटक समाप्तीचा इशारा येईल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 6 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिली ओव्हर संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तब्बल बिनबाद 9 ही जमाची बाब आहे ना. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपले सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उभे आहेत. तर टीमसाठी पोषक गोष्ट धावा मात्र बनतील हे चित्र सध्याच्या घडीला दिसतंय आणि सुरुवात त्याच पद्धतीची तशाच स्वरूपाची टिटवे ब संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर हे वसलेलं सुंदर मैदान आहे. त्या मैदानावरती बरेचसे खेळाडू मात्र आतुरलेले असतात या स्पर्धेला खेळण्यासाठी. ज्या स्पर्धेमध्ये विविध विभागातून आपण जर पाहिलं तर खेळाडू प्रेक्षक वर्ग सुद्धा इथे भेट देण्यासाठी येतात आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळते. चाच संघाकडून एक नवीन प्रयोग असेही म्हणूया, किंवा एक युवा खेळाडू, एक नौका गोलंदाज साहिल बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. साहिलवरती विश्वास दाखवला जाईल. साहिल याला मात्र इकडे पाचारण केलं जाते. षटक क्रमांक सध्याच्या घडीला 2 तुम्ही पाहताय. 9 तर बनला पहिल्या ओव्हरला. पुढच्या 18 बॉलवरती काय वाढून ठेवलंय तेच तर पाहायचंय. हा पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. शॉर्ट पॉइंटला सरळ फ्री होम डिलिव्हरी केली होती. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधूनही काढलं होतं, पण तिथे अगदी खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चुकीचं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. धावगती मात्र थांबली आहे. हा फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवरती मोठं आक्रमण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. बॉल जाईल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा चौकार. चौदा धावा धावफलकावरती पोहोचत असताना पाहायला मिळतात. 14 धावा स्कोरकार्डवरती आल्यानंतर सुरुवातीचं क्रिकेट मात्र टिटवे ब संघाचं चांगलं होतं असं चित्र सध्या आपण पाहत आहे. सुरुवात चांगली आहे, स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो. आणि होय, या स्पर्धेची सुरुवात सुद्धा स्वप्नवतच झाली होती. कोणाला वाटलंही नव्हतं की टिटवे गावाची मानाची स्पर्धा 41व्या पर्वापर्यंत पोहोचेल आणि कोणाला अंदाजही लागणार नाही ही स्पर्धा थांबणारही नाहीये. अशा पद्धतीचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. उगाचच आमच्या गावाला आदर्श गाव म्हणून म्हटलं जात नाही. उगाचच आमच्या गावाला स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून म्हटलं जात नाही. क्रिकेटचा वारसा जपणारं हे आमचं गाव आहे. स्पर्धा होणार, स्पर्धा भरवल्या जाणार आणि स्पर्धा यशस्वी सुद्धा आम्हीच करणार. ही भरपूर सारी मेहनत टिटवे गावाच्या प्रत्येक युवाने घेतली आहे. व तुमचं तिकडे पद पाहिलं जात नाही. तुम्ही काय करताय, तुम्ही कुठल्या पदावरती आहात. क्रिकेटसाठी आलात तर क्रिकेटसाठी दिनरात मेहनत तिकडे तुम्हाला करावीच लागते आणि प्रत्येकाने ती केली आहे प्रामाणिकपणे. हा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न. पंच फिरतायत. काय घडेल नक्की. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालाय. व्हाईट +1. 2 धावा तिकडे मोफत स्वरूपाच्या मिळतील. साहिल थोड्या अंशी का होईना आता महागडा दिसतोय, कारण की टीम पोचली आहे 17 वरती. 17 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आहेत. सुरुवात थोडी लडखडत होत होती टिटवे संघाची. जर साहिलच्या त्या दुसऱ्या पहिल्याच बॉलवरती जी कॅच जर पकडली असती, तर मात्र थोडं समीकरण वेगळं असं. कॅच सुटल्यानंतर आता अडचणी सुद्धा वाढल्यात. समोरचा बॉल आडवा बॅटनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून बॉलला दूर नेलं आणि आता बॅटपासून सुद्धा हा डॉट बॉल साहिलनं पहिला टाकलाय. डॉट बॉल अपेक्षित आहे. डॉट बॉल फेकावे लागतील. मॅचमध्ये तुम्हाला दबाव दडपण जर निर्माण करायचं, समोरच्या टीमला डॉमिनेट करायचं आहे, तर तुम्हाला धावा थांबवाव्या लागतील. सध्याच्या घडीला प्रयत्न तेच चालू आहेत. 2 वाईड आल्यानंतर एक डॉट बॉल. याही वेळेला समोरचा चेंडू. याही वेळेला आताही चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. अभि होता तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
धावत थांबतायत टिटवेकरांना अपेक्षा आहेत. घरचं मैदान आहे, घरचा साज हा मात्र चांगलाच दिसायला पाहिजे. षटकार चौकार यायला पाहिजे, पण तसं नाहीये. चौकार आले, प्रयत्न झाले, धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडेल? 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. एकच धाव मात्र स्कोरकार्डवरती. यष्टीरक्षक थोडे फंबल झाल्यानंतर त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलंय. प्रत्येक वेळेला 2 मधून 3 मध्ये केलेलं सुद्धा पाहायला मिळालं, पण सध्या सिंगलच मिळते. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 18 धावा. सुरुवात चांगली आहे. पुढचा बॉल फुल टॉस, स्विच हिटचा फटका खेळलाय. सरळ बॅटने धावा येतात. बॅट उलटी करून पाहूया. घरचंच मैदान आहे. काहीतरी यशस्वी आपण जर पाहिलं तर होणार, यात ते मात्र शंका नाहीये. स्विच हिटच्या फटक्यावरती 4 धावा. धावा मात्र भरपूर सारा जमा होत आहे. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 22 ओव्हरचा खेळ संपलाय. 11.00च्या सरासरीनं पुढे सरसावत असताना 22 बनल्यात. स्वप्न पाहिलंय 70 ते 80 धावांचं, पण या मैदानावरती 40ही झाल्या तरी सुद्धा एक चांगली टोटल असेल आणि 40 प्लस धावा होतील असं चित्र सध्या तरी या मॅचमध्ये दिसत असताना पाहायला मिळालंय. पुन्हा स्वप्नील षटक क्रमांक आपण जर पाहिले तर 3 साठी स्वप्नील आलाय, ज्यांना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 9च धावा खर्च केले होते. तो स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक हे तब्बल आपण जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबवाव्या लागतील. साहिलनं केलेल्या चुका सुधाराव्या लागतील आणि हीच तर संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. स्वतःला आपण जर पाहिलं तर पूर्ण नव्यानं अपडेट करण्याची मैदानावरती संधी निर्माण स्वप्नीलला झाली आहे. दुसरा बॉल, चुकीचा बॉल त्याहून खराब क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉल लॉंग स्टॉपला निघतोय. थांबला जाईल, थांबवला जाईल. धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहतोय. पाहता पाहता नो बॉल आणि नो प्लस. किती धावा आहेत सर या? 2 का 3? 3 धावा. नो प्लस 3 म्हणजे 4 धावा तर इकडे सुद्धा तुम्हाला मिळून जातील. क संघ म्हटल्यानंतर गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्याकडे आहे. एक चांगल्या दर्जाचे, चांगल्या थाटणीचे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण सध्या तरी आत्तापर्यंत तरी त्यांचे गोलंदाज प्रत्येक ओव्हरमध्ये थोड्या अंशी का होईना महागडे दिसत असलेले पाहायला मिळतात. हा बॉल फ्री हिटचा चेंडू, कमबॅक, पलटवार, इथे मात्र पुनर्र्पण असंही म्हणूया आणि तो चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून फेकला जातोय. डॉट बॉल येईल. धावसंख्या थांबली आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावा थांबवण्याचा प्रयत्न स्वप्नील मोरे. पुढचा बॉल, यावेळेला हाफ ट्रॅक रडवा बॅटनं फिरवण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्गस्थ होतो. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मात्र स्कोरकार्डवरती अजून एक प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावती. संघाचा धावफलक 28 या आकड्यावरती पोहोचले. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. टोटल किती धावांची येईल, टार्गेट किती धावांचं होईल, किंवा विकेट मिळेल की नाही, हाही एक प्रश्नचिन्ह. आडवा बॅटनं फटका चांगला खेळला. गॅपमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न. गौरव तिकडे येईल, बॉलला पकडेल, फेक करेल. तद्वर मात्र 2 धावा या दोन्ही फलंदाजांनी अर्जित केलेल्या बघायला मिळतात. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढेल आणि संघाचा धावफलक अखेर 30 या आकड्यापर्यंत पोहोचले. संकेत खेळत आहेत. संकेत यांच्या साथीला खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये लवेश यांना तुम्ही पाहताय. ही जोडी जमली आहे टिटवे ब संघासाठी. पहिलीच मॅच मैदानावरती पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता करा. बघा, पाण्याची आवश्यकता असेल तर आपण पूर्तता करूया. ओके, पुन्हा उभे राहिलेत संकेत मैदानावरती खेळण्यासाठी, कारण की आपण जर पाहिलं तर क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला सराव हा भरपूर सारा असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस भरपूर करणं गरजेचं आहे. पण सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर सगळ्यांनाच वेळ मिळतं असं नाही आहे. काही कामानिमित्त, आपल्या व्यवसायानिमित्त मात्र सगळे आपण जर पाहिलं तर बिझी असतात. पण 2 दिवस सगळे सुट्टी घेऊन इकडे दाखल होतात. टिटवे गावाची स्पर्धा आम्हाला पाहायची आहे, टिटव्याची स्पर्धा आम्हाला खेळायची आहे. कारण की एवढं मोठं आयोजन हे फक्त टिटवे गावामध्ये होतं. या विभागामध्ये
निजामपूर विभागामधून अगदी भरपूर सारं आतमध्ये निसर्गाच्या सानिध्यात हे गाव आहे. पण सगळ्यांना ह्या मैदानावरती यावं लागतं. किती लांब असेल तरीसुद्धा आम्ही पोहोचणार, आम्ही स्पर्धा पाहणार, आम्ही स्पर्धा खेळणार. आदर्श गावाची स्पर्धा आहे. टिटवे चषक. समोरचा बॉल आडवा बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. षटक समाप्तीचा इशारा होईल. षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सध्याच्या घडीला धावगती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर. धावा यायला हव्या. धावा जर आल्या तर एक मोठी टोटल आहे आणि धावा जर थांबल्या तर मात्र आपण जर पाहिले तर कमी धावा पाहायला मिळतील. अद्याप एकही विकेट आली नाहीये. बघा ज्यावेळेला गावची स्पर्धा असते किंबहुना गावचे खेळाडू गावच्या मैदानावरती खेळत असतात आणि मग गावच्या डगआउटमध्ये एकच चर्चा चालू असते की मी मैदानावरती कधी जातोय. अशा वेळेला काही वेळेला विकेटची सुद्धा वाट पाहिली जाते, पण नाही. गावचा संघ मैदानावरती खेळतोय म्हटल्यानंतर गावची स्पर्धा आपल्याला जर जिंकायची तर मात्र आपण मैदानावरती जाऊन खेळण्यापेक्षा आपले जे काही खेळाडू खेळतात ते कशा दर्जाचा खेळ करतात हे पाहणं भरपूर सारं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 31. षटक क्रमांक 4 आणि शेवटचा पहिला बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका. फटका फसलाय. स्वप्नील बॉलच्या खाली कोणती चूक नाहीये आणि अखेर पहिली विकेट मैदानावरती आली आहे. पहिला धक्का संकेतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॅटर पहिल्या 2 गोलंदाजांना जे जमलं नाही ते मात्र आपण जर पाहिलं तर तिसऱ्याच गोलंदाजाने इकडे मात्र करून दाखवलंय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली पण आता हा चुकीचा बॉल आहे. व्हाईट बॉल. गोलंदाजीसाठी श्रेयस दाखल होत असताना पाहायला मिळते तर नवीन फलंदाज प्रमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या बॉलला विकेट आल्यानंतर दुसरा व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे धावगती 32 या आकड्यापर्यंत. 32 धावा आहेत. पहिल्याच बॉलवरती मोठं आक्रमण चढवलंय प्रमितच्या माध्यमातून. मोठा फटका. ओ काय फिल्डिंग. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. स्वप्नील मोरे कॅचही पकडली होती. बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. बॉडी बॅलन्स चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. स्वतःला मात्र स्वतःवरती नियंत्रण ठेवलंय आणि हीच तर ओळख आहे एखाद्या ग्रामीण खेळाडूची. आज आम्ही आमच्या गावासाठी मैदानावरती उतरलोय तर काहीतरी आम्हाला करून दाखवायचं आहे. कशा तरी पद्धतीनं का होईना धावा आम्हाला थांबवायच्या. टीमसाठी जर जिंकायचं आहे तर एक एक धाव महत्वाची आहे. स्वप्नीलने त्या धावा थांबवल्यात. हा बॉल आप ट्रॅकर अडवा बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग. बॅकअप मिळेल तर मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलेलं पाहायला मिळते. 2 धावा तिकडे मात्र जोडल्या गेल्यात. मैदानावरती तुम्ही जर उतरताय तर तुम्ही बॅटर आहात, तुम्ही बॉलर आहात. त्याच्याहून चांगले तुम्ही किती क्षेत्ररक्षक आहात हे सुद्धा भरपूर महत्वाचं आहे. स्वप्नील मोरेनं ते दाखवून दिलंय. मी गोलंदाजही चांगला आहे, मी क्षेत्ररक्षकही आहे. फलंदाजीची वेळ आली तर तिकडे सुद्धा दाखवून देईल. पुढचा बॉल. समोरचा चेंडू चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका अडवल्यानंतर असंच मी म्हणेल कारण की षटकार आलाच असता पण त्यावेळेला स्वतःचं बॉडी बॅलन्स चांगलं होतं. बॉलला आतमध्ये आणलं, स्वतःला नियंत्रित ठेवलं आणि तिथून पुढे जर क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना तर गोलंदाजाला गोलंदाजी करायलाही मजा येते आणि सध्या तीच गोलंदाजी तुम्ही पाहताय. समोरचा बॉल चांगला चेंडू गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. जास्तीची उसळी घेत असताना चेंडू पाहायला मिळते आणि यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. चांगला चेंडू. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 36 धावा या ओव्हरमध्ये. या मॅच मधील शेवटचा बॉल. या मॅचचा पहिला डावाचा शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 36 तर बनला. चौकार आले तर 40 आणि मग डॉट आलं तर 37चं टार्गेट. मोठा फटका आलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे आहेत. प्रयत्न केले जातील बॉलला अडवण्याचे. अडवलेत सुद्धा. बॉलला फेकले सुद्धा. 2 धावा मिळाल्यात. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अखेर विकेट मिळतीये. 2 धावा तर मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 38 आणि 39 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालेलं पाहायला मिळतंय. 39 धावांचं टार्गेट आहे पहिल्याच मॅचमध्ये. या आपण पुढच्या मॅचच्या दिशेनं जिथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जाऊया. एका बाजूला टीम
टीम बडदेमाच आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना मसेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन नाणेफेकीचा गोल करण्यासाठी या. टीम बडदेमाच आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम मसेवाडी या दोन मातबर संघांमध्ये आपण जर पाहिलं तर लढत ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल हवेत मैदानावरती. बॉलची पूर्तता आपण करूया. चला टीम बडदेमाच टीमचे कॅप्टन आणि मत्स्यवाडी टीमचे कॅप्टन आपण लगेचच नाणेफेकीचे गोल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करा. चला दोन्ही संघाचे कर्णधार तिकडे मात्र उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या मान्यवरांच्या शुभास आपण नाणेफेकीचं कौल इकडे मात्र करणार आहोत. सन्माननीय आपण जर पाहिलं तर भिकाजी दामगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतो, जिकडे एका बाजूला टीम बडदेमाच त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम मसेवाडी या दोन मातबर टीममध्ये नाणेफेकीचं कौल होत असताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम भरपूर साऱ्या महत्त्वाच्या आहेत. दोन्ही संघाचं क्रिकेट चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याआधी आपण टॉस करतोय. दुसरी मॅच आणि दुसरा मॅचचा टॉस. टीम बडदेमाच संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले. निर्णय कळवा. निर्णय कळवा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा आपण मैदानावरती करणार. त्याची नोंद आपण घ्या. जिथे 24 बॉल आणि अपेक्षित धावात 39 या मॅचला जिंकण्यासाठी. चला टीम टी ब आपण आपलं आयोजन आहे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आपण जेवढा वेळ वाचेल याही गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम टी ब. टीम बडदेमाच आणि मत्स्यवाडी टीमच्या कर्णधाराला विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिकडे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होता तर तुमचा सहभागी सन्मान सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला टीम टिटवे बघा, तुमचं मी लक्ष वेधेन. आपण आयोजक आहात या गोष्टीकडे लक्ष जास्तीचं वेधूया आणि आपण लगेच फिल्डिंग लावून घेऊया, जेणेकरून जर आपण दुसऱ्या टीमनं सूचना देतोय तर आपणही त्या सूचनेचं पालन करणं भरपूर गरजेचं आहे.
दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. जिकडे सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला चाच क संघ म्हटलं की त्या चाच संघाची बांधणी करायची. बांधणी करत असताना टीमला सगळ्या मात्र भाऊ बंधूंना किंबहुना युवा खेळाडूंना एकत्र घेऊन जो खेळाडू नेहमीच खेळत राहिलाय तो खेळाडू नग स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा अक्षय स्ट्राईकला दाखल होतात आणि पहिलाच बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी आज आम्ही मैदानावरती आलोय. हो त्याची जाणीव करून देत असताना पहिल्याच बॉलला चौकार. पहिल्याच बॉलवरती 4 धावा जमा करत असताना पाहायला मिळाला. अक्षय त्याच्या साथीला खेळत असताना गौरवला सुद्धा तुम्ही पाहताय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नेहमीच मात्र आविष्कारांच्या फटक्यावरती अक्षयने विश्वास दिला आणि आता पहिल्याच बॉलला सीमारेषा ओलांडली आहे. चौकार आला. दुसरा बॉल. याही वेळीचा चेंडू वडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक मिस झाली आहे. हा पंचांचा इशारा शंकरजी देवगरे सरांचा येतो. वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल इथे मात्र स्कोर कार्डवरती मिळते आणि पहिल्या बॉलवरती 5 धावा खर्ची झाल्यात आतापर्यंत असं म्हणूया. तुम्हाला जर मॅच जिंकायची आहे, तुम्हाला जर या सामन्यावरती मजबूत पकड करायची आहे, तर ज्या वेळेला स्वप्नील मोरेनं गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या कालावधीमध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. आता त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिकला सुद्धा तोच कारनामा करून द्यावा लागेल. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालाय. इथे मात्र वादग्रस्त शैली फेकी पद्धतीचा हा नो बॉल आहे. हा इशारा पंचांचा आलाय. नो+4 आणि एक सिंगल धावली होती. अशा 6 धावा मिळतील ना? ओके. कारण की 5 धावांची पेनल्टी सुद्धा टीमला दिली जाते. हेच मात्र कळवलं जाते. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लागतात आणि ऋतिका गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाहीये. ही नियमावली आहे. अंतर्गावाने मात्र आपण जर पाहिलं तर भरपूर सारे चांगले नियम या संपूर्ण विभागाला लावलेत आणि इथून पुढचा बॉल फ्री हिट आहे. नवीन गोलंदाज राहुल वापरले जात आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती इकडे मात्र मोठं आक्रमण केलं जात आहे. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करत असताना एक महत्वपूर्ण खेळाडू गौरवच्या बॅटमधून उत्तुंग या संपूर्णतः स्पर्धेतील आतापर्यंतचा पहिला षटकार गौरवच्या बॅटमधून. षटकार येत असताना पाहायला मिळते. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवली. 2च बॉलचा लिगली खेळ संपला आणि 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. असं वाटतंय असं जर खेळ चालू राहिला तर एकाच ओव्हरमध्ये या मॅचचा रिझल्ट आपल्या हातामध्ये येईल की काय. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल फुल टॉस होता. फुल टॉस बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इकडे सुद्धा केला जातोय आणि इथे सुद्धा बॉल कशा पद्धतीचा व्हाईट बॉल. व्हाईट+1 2 धावा मोफत स्वरूपाच्या मिळतील इथे. अगदीच मात्र मैदानावरती दबाव दडपण सगळ्या गोलंदाजावरती. मला वाटतं टिटव्या ब संघाचे जे कर्णधार म्हटले होते की आम्ही 70 ते 80 धावा बनवू. मला वाटतं त्यांना असं वाटलं असावं की त्याच धावा आपल्यासाठी सेफ असतील. गोलंदाजांवरचा विश्वास असावा तो. पण तेवढ्या धावा बनल्या नाहीयेत म्हणून की होईना ही मॅच आता कठीण बनली आहे. 39चा पाठलाग करायचा आहे आणि धावा तर बनल्या 19. मोठा फटका अक्षयच्या बॅटमधून सुद्धा मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे उत्तुंग याही वेळेला षटकार. तीनच बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 25. पहिल्या 3 बॉलमध्ये 25 धावा म्हणजे अर्ध्याहून अधिकचा पल्ला पहिल्या 3 बॉलमध्येच कंप्लीट केलाय टीम गावदेवी चाचक संघानं. समोरचा बॉल बॅटची कडा यष्टांच्या मागे पकडले जातात. पहिली विकेट येत असताना पाहायला मिळते. मोठे फटके जास्तीचे मारण्याचा मोह आवरला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये
अक्षय देवघरे मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात. विकेट येते ती म्हणजे ही पहिला धक्का अक्षय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतील. मगाशीच मी म्हटलं होतं की तो गोलंदाजीसाठी आला, तिकडे उजवा ठरला. जिथे क्षेत्ररक्षण करायचं होतं तिकडे सुद्धा चांगलं केलं आणि जेव्हा जेव्हा फलंदाजी वेळ येईल तेव्हा तेव्हा तिकडे सुद्धा तो स्वतःला सिद्ध करेल आणि तोच सिद्ध करण्यासाठी मैदानावरती आलाय. नाव त्याचं स्वप्नील मोरे. बॉलिंग ही अप्रतिम दर्जाची केली. आता तो फलंदाजीसाठी मैदानावरती येतोय. टीमसाठी जास्तीची काही मेहनत करायची नाहीये. सिंगल डबलने मॅच जिंकली जाणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये स्वप्नील कोणत्या माइंडसेटने आलाय हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 38चा पूर्णपणे फायदा उचललाय. जिथे मात्र पॉवर प्लेच्या प्रत्येक गोलंदाजावरती प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवलेले पाहायला मिळालेत. धावसंख्या 25. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक फटका स्वप्नीलच्या माध्यमातून खेळलेला पाहायला मिळालाय. सिंगल मिळतीये आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक 26 या आकड्यावरती पोहोचेल. 26 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतील राहुल. हा बॉल सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो. धाव नाही घेतली आहे. लास्ट मोमेंटला नकार दिलाय धावगतीला आणि तिथे मात्र पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ अखेर संपला आणि त्या ही ओव्हर संपल्यानंतर तब्बल 26 धावा या स्कोर कार्डवरती बघायला मिळाल्यात. 13 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. असेही सामने रंगले जातात, असेही सामने शेवटाकडे जातात, असेही सामने शेवटच्या ओव्हरपर्यंत येतात. पण त्याच्यासाठी तुमचे गोलंदाज तसे हवे. चला टिटवे ब 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये इथून पुढे आपण जर पाहिलं तर धावा बनवायच्या तर तब्बल 13. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात शुभम. पुन्हा सगळ्यांचं मॅचमध्ये हार्दिक स्वागत. जिथे 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. शुभम पहिला बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका तर फसल्या बॉल हवेत. फिल्डर तिकडे मात्र नाही आहेत. एक धाव तर आरामामध्ये मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न चालू झालेत आणि बघता बघता 2 धावा सुद्धा आरामात मिळून जातील. नो बॉल. नो बॉलचा इशारा आहे. नो +2 म्हणजे 3 धावा इकडे मिळतील. आता 18 बॉल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अपेक्षित धावा असणार आहेत. ते इथून पुढे सर कोणत्या स्वरूपाचा नो बॉल आहे? नो +2 3 धावा वाढतील. धावफलकावरती धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचली आहे. आता 11 धावांची आवश्यकता. या वेळेला पुन्हा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. बॉल पुन्हा हवेत आहे. फिल्डर तिकडे आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा पुन्हा कंप्लीट आणि आता फिल्डिंग युनिटचा नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा 3ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. यदा कदाचित टिटवेकरही म्हणतात तुम्ही आमच्याकडे आलात, आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात, ही मॅच तुम्हाला आम्ही आनंदामध्ये देऊ. अगदी स्वतःहून प्रत्येक गोलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर चुका करत असताना पाहायला मिळालं. सगळ्यांना प्रश्न पडला एकदा गोलंदाजी चालू झाली की ती संपते की नाही, की मॅचच संपून इकडे मात्र आपण शांत बसणार आहोत.
हा बॉल आडवा बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल आदळत असताना पाहायला मिळालाय. स्वप्नील मात्र एक अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 32. जिंकण्यासाठी इथून पुढे आपण जर पाहिलं तर अजूनही मॅचला 7 धावांची गरज आहे. 7 धावांची आवश्यकता. बऱ्याचशा वेळानंतर हा डॉट बॉल मैदानावरती आलाय. हा पुढचा चेंडू, बाहेरचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचं धावफलक तब्बल 33. 33 धावा. याही वेळेला फटका तर चांगला होता, पण तिकडे सुद्धा फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षकही चाचपडत होते, शोधत होते त्या बॉलला, नक्की बॉल कुठे आहे. तद्वर दोन्ही फलंदाजांनी 3 धावा या मात्र कंप्लीट केलेल्या बघायला मिळाल्यात. 3 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. तब्बल 36 धावा धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. 36 धावा धावफलकावरती, 3 धावांची आवश्यकता मात्र जिंकण्यासाठी. अगदी आरामामध्ये पहिला सामना टीम गावदेवी चाचकर संघाच्या बाजूने आपण पाहतोय झुकलेला पाहायला मिळालाय. ओ यावेळेला फटका, विजयी फटका असावा गौरवच्या बॅटमधून. हा बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. विजयाची गोडधोड गावदेवी चाचकर टीमला मिळवून देणारा हा भव्य चौकार. मॅच संपली आहे, मॅच जिंकली टीम गावदेवी चाचकर संघाने. विजयी संघाच्या अभिनेतर पराभूत संघाचे भरपूर सारे कौतुक. दोन्ही संघांना यंदाच्या उर्वरित हंगामासाठी भरपूर शुभेच्छा. चला मैदानावरती लगेच उतरा टीम बडदे मत संघ, त्याच वेळेला टीम मसेवाडी लगेच मैदानावरती उतरा. मॅच चालू होईल जशी तसं तुमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य आहे.